किती छान प्रकारे त्याने बनव। आज तुम्ही आले नागपुर मध्ये आणि आम्ही बनवत आहे चांदी के बेड में सोने का उपचो अपना दिस वन कटोरी चाट। तो लेट्स स्टार्ट। स्ट्रीट वरती भरपूर छोले भटुरे खाल्ले होते, तर मी आता हल्दीरामचे पहिल्यांदा ट्राय करणार। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे अजून एक फेमस स्पॉट मध्ये, जे नागपूरकरांचं त्याने हृदय जिंकलेलं आहे। जर तुम्ही नागपूरला आला असाल तर हा जो स्पेशल वन सिगरी डोसा आहे तो नक्की ट्राय करा। त्याचं काय युनिकनेस आहे मी तुम्हाला दाखवेनच आता व्हिडिओमध्ये। त्यांनी नागपूरकरांची सर्वांची हृदय जिंकलेली आहेत आणि याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो। या एरियाला सिव्हिल लाईन सदर असं म्हणून ओळखलं जातं आणि यांचा जो स्टॉल आहे सिगरी डोसाचा तो नागपूर क्रिकेट ग्राउंड, ओल्ड नागपूर क्रिकेट ग्राउंडच्या अगदी समोर आहे। तर आपण त्यांची काय स्पेशलिटी आहे या डोसा बनवण्यामध्ये ते आपण बघणार आहोत। चला मित्रांनो, या आपण जाऊया स्पेशल वन सिगरी डोसा खायला। या आता माझ्यासाठी जो नागपूरकरांचं हृदय जिंकलेला जो डोसा आहे तो आता बनवायची सुरुवात करणार आहेत। तर दादा बघूया आता काय काय टाकणार आहेत ते सांगणार आहेत आपल्याला। हे पहिलं डोसाचं बॅटर आलेलं आहे। भाई जी आप क्या क्या डाल रहे हो बता दो मुझे। हाँ, टमाटर आ रहा है, ओनियन आ रहा है, कैप्सिकम आ रहा है, कैप्सिकम, यस, कैबेज आ रहा है, स्प्रिंग ओनियन आ रहा है, स्प्रिंग ओनियन, हाँ, धनिया आ रही ये है, कोरिएंडर, धनिया, हाँ। ये क्या है? ये शेजवान चटनी, सेजवान चटनी, हाँ, नमक है, मसाले वगैरह हमारे। अच्छा स्पाइसेस भी डाल रहे हैं, सीक्रेट है। खाओ। ये क्या है? घी, हाँ, बटर, बटर, ओके, बीटरूट, बीटरूट, ये स्पेशल चटनी है उनका। ये सॉस है अपना, ये सॉसेस कौन सा रहेगा उसके अंदर? चिली सॉस वगैरह रहता है। अच्छा चिली, ये क्या है? ये मेयोनीज, हाँ, येस। बघू शकता मित्रांनो फुल्ली लोडेड है। आता हे मिक्सचर पूर्ण भाई जी मिक्स कर रहे हैं। भाई जी आपने कभी से स्टार्ट किया ये जो आइडिया है डोसा बनाने का? डोसा बनाने का हो गया 6-7 साल हो गए। 6-7 साल हो गया। सब पहला कुछ एक्सपीरियंस था आपको? नहीं, पहले नहीं था। अच्छा, आस्ते आस्ते आ गया माइंड में। आहिस्ता आहिस्ता आ गया, यानी शुरुआत किया, चलो देखते हैं क्या हो रहा है। तो वर्क हो गया अभी? हो गया। तो अभी क्या क्या स्पेशल ऐसा अपने इधर बनाते हो आप? बहुत सारे डोसे, कम से कम 40-50 वैरायटी डोसा है। उसमें से आप 1-2-3 बता दो हमें। जीनी स्पेशल है, पिज्जा डोसा है, पनीर चिली ग्रेवी में आता है, अच्छा, पाव भाजी डोसा आता है, पाव भाजी डोसा, हाँ, वेरी नाइस। लेकिन मैसूर मसाला डोसा। अच्छा, ओके। तो हम लोग, हाँ बोलिए सर। अब मैं मेनू कार्ड भी बता दूंगा मैं आपको। ओके, बहुत सारे वैरायटी। तो हम लोग खास मुंबई से आपका जो फेमस डोसा है, जो जिस डोसे ने पूरे नागपुरकर का जो हार्ट जीत लिया है, वो डोसा खाने हम लोग इधर आए हैं। आपके एक यूनिक स्टाइल भी है जो आप देता है तो उस डोसा का नाम है दिलखुश डोसा। तर तुम्ही बघा काय त्याच्यामध्ये कारागिरी आहे, त्यांची एक जादूगिरी आहे हाताची। या ही जादूगिरी बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो मुंबईवरून खास। ओ हो, आपला चीज आहे, अभी चीज येणार आहे त्यावरती। चीज, येस। आणि बघू शकता भरभरून चीज टाकत आहे, कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे। ओरिएंडर, स्प्रिंग ऑनियन, यस। चटनी बांध के रखते हो। अभी जिसके लिए हम लोग आए हैं, ज्याच्यासाठी आपण मुंबईवरून आलोय हा डोसा बघण्यासाठी, ते आता बघा तो फायनल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा आता काय तुम्हाला बघायला मिळतंय।
तर आता बघा, जो आम्ही मुंबईवरून खास हा डोसा खाण्यासाठी आलेलो आहे, त्याची आता जादूगिरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. येस, म्हणून मी मगासपासून बोलत होतो, नागपूरकरांचं हृदय जिंकलेलं आहे या डोस्याने. आणि ते बघा तुम्ही या डोस्यामध्ये बघायला मिळतंय तुम्हाला. त्या डोस्याचं नाव आहे दिलखुश डोसा. एक नंबर. दादा, वो आपका जो इसका स्टाइल है वो भी जरा हमको दिखाओ. वो देखने के लिए हम लोग आए हैं मुंबई से. एक नंबर. यस. आता मी जो डोसा त्यांनी दिलेला आहे मला, दिलखुश डोसा हार्ट शेप मध्ये, तो मी ट्राय करणार आहे. सो तर बघू शकता किती छान प्रकारे त्याने तो बनवलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांच्या चटणी आहेत, एक ऑरेंज आहे. ये कौन सा चटनी है दादा? लहसुन की चटनी, नारियल चटनी. ओके, नारियल की. व्हेरी नाईस. तर मित्रांनो, मी आता जो स्पेशल सिगरीवन डोसा, त्याच्यामध्ये मी हार्ट शेपचा डोसा मागवला आहे, तो मी आता ट्राय करणार आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे ती सांगणार आहे. तर मी हे हार्ट ब्रेक करतोय. ते प्रॉपर त्यांनी फ्राय केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघू शकता त्यांनी काय काय टाकलं होतं. आणि त्यांची गार्लिक चटणी बरोबर मी ट्राय करतो. खूप छान आहे, मस्त. कारण त्यांनी जे मसाले टाकले, त्यांचे स्पायसेस, त्यानंतर काय काय डिफरंट चटणी पण टाकल्या ज्या सिक्रेट्स आहेत, त्याच्यामुळे हा नॉर्मल डोस्यापेक्षा थोडासा वेगळा लागतो आपल्याला. त्याची टेस्ट वेगळी लागते. त्यांची जी गार्लिक चटणी पण खूप छान आहे. तर मी आता कोकोनट चटणी बरोबर पण ट्राय करतो. खूप छान. स्पायसेस वेगवेगळे येतात, डिफरंट येत आहेत, कारण त्यांनी भरपूर व्हेजेस टाकलेले आहेत, सॉसेस टाकलेले आहेत, चीज टाकलेलं आहे भरभरून. तर मित्रांनो, नागपूरला जर आला असाल तुम्ही, तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये हा स्पॉट पण ॲड करून ठेवा, स्पेशल सिगरी डोसा म्हणून. मी हा फिनिश करतो आणि आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट स्पॉटला. तर मित्रांनो, मी नागपूरमधील अजून एक फेमस जे फूड स्टॉल आहे किंवा फूड प्लेस, त्याला मी आता भेट देणार आहे. त्याचं नाव आहे हर्ष पाणीपुरी आणि मस्तानी पाणीपुरी म्हणून पण फेमस आहे. तर त्याचं लोकेशन तुम्ही बघू शकता. इथे बाजूला इतवारी पोस्ट ऑफिस आहे, त्याच्या समोरच्या गल्लीमध्येच आहे ते. तर या मित्रांनो, तर हे आहेत हर्ष पाणीपुरी उर्फ मस्तानी पाणीपुरी म्हणून त्यांचं फेमस आहेत. ते बघा, ते किती क्यूट कपल आहे, आपली वाट बघताय. अशी मेहनत करतात, बघू शकता किती त्यांची डेडिकेशननी काम करतात ते. आणि आता त्यांची जी युनिक स्टाईल आहे पाणीपुरी सर्व करण्याची, तरी आपण बघणार आहोत. तो लेट्स गो. ये हमारी कटोरी चाट, बाजीराव मस्तानी का हाथ आपका साथ. कटोरी चाट एक बार खाना, बार बार आना, प्लस 4 को लेके आना. स्पेशल डिश, स्पेशल मजा. ओके, यू मोस्ट वेलकम हज पानीपुरी सेंटर. मेरी जान. ओहो, लोकेशन है हमारा हल्दीराम के आगे, शांति देवी के सामने में और अप्सरा लॉन्ड्री के बाजू में. मोबाइल नंबर है 9604947796. सेकंड नंबर है 8625808081 पर. उठा के खाना, मजा खुद बताना. मेरी जान. येस मित्रांनो, बघू शकता पाणीपुरी तर सगळेच सर्व करतात, पण ही जी दादांची स्टाईल आहे त्याच्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे. आणि बघू शकता किती क्यूट कपल आहे. व्हेरी नाईस. आता आम्ही यांची पाणीपुरी ट्राय करणार आहे, वेगवेगळे फ्लेवर आहेत ते पण बघणार आहे. सो लेट्स गो बिगिन. लिटिल चिल्ड्रन कम टू मी. एबीसीडी. दादांकडे या, दादांकडे. हमारा रेगुलर खट्टा. दिस वन लाल टमाटर बड़े मजेदार. लाल टमाटर बड़े मजेदार. ठंडा ठंडा कूल कूल तारे जमी पर. शांताबाई आले. शांताबाई जा गया, पदीना फ्लेवर गया. वो बुलाते मगर जाने का नहीं. क्या बोला मैंने? ओ भाई साहब, वो बुलाते मगर जाने का नहीं, और ये फ्लेवर किसी को बताने का नहीं. लहसुन का तड़का, अंग अंग भड़का.
सावजी का तड़का, पुष्पा पुष्कराज, झुकेगा नहीं साला। भले में बल्ला, दही का बल्ला, बोले तो स्वाद आ गया। खजूर में खजूर, अंत्या खजूर, और इसी में बनते हैं हमारे कुल मिला के 30 फ्लेवर सीरेन, जिसमें हमारा मोस्ट पॉपुलर फ्लेवर है भले में बल्ला, दही का बल्ला, हाथात घ्या आणि तोंडात घाला। तो लेट्स स्टार्ट। हम देने जा रहे हैं इनको चांदी के प्लेट में सोने का गुपचुप नंबर 1। लेट्स स्टार्ट। रेगुलर कट्टा स्टार्ट। आता त्यांचे जे काय फ्लेवर्स आहेत ते त्यांच्या युनिक स्टाईल ये हमारा रेगुलर कट्टा ओल्ड एज गोल्ड चांदी के प्लेट में सोने का गुपचुप पहली पहली बार है। तो पहले बार है रेगुलर कट्टा ओल्ड एज गोल्ड, पहला बस सादा फ्लेवर। सेकंड मोड पर आपका सुपर डुपर हिट फ्लेवर, दिस मूवमेंट 10 में 10 जबरदस्त। ओ भाई साहब यही तो फ्लेवर है जबरदस्त। तारे जमीन पर, तारे जमीन पर, तारे जमीन पर, ठंडा ठंडा कूल कूल। लहसुन का तड़का, लहसुन का तड़का एंड सो वेरी हैप्पी, अंग अंग भड़का। लहसुन का तड़का अंग अंग भड़का, नाम आ जाता है। लहसुन का तड़का अंग 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 भड़का। पांडे में पांडे, पांडे में पांडे, ना बाल पांडे, देश पांडे, और यही है बंबई के सबसे बड़े चालू पांडे। तो भाभी जी घर पर है? नहीं, अभी भाभी जी बंबई में है। भाभी जी बंबई में है और ये अकेले आए इधर में। और ये हमारा सुपर डुपर हिट फ्लेवर शांताबाई आली, शांताबाई का लीजिए मिंट फ्लेवर, पुदीना फ्लेवर, शांताबाई का फ्लेवर, शांताबाई का फ्लेवर, मिंट फ्लेवर, पुदीना फ्लेवर। ओ हो। रानी में रानी महारानी, रानी में रानी महारानी एंड सुपर डुपर हिट बाजीराव मस्तानी। चीते की चाल, बाज की नजर, और बाजीराव के गुपचुप पे भाई साहब संदेह नहीं करते, ये संदेह नहीं करते। बाजीराव मस्तानी फ्लेवर, बाजीराव मस्तानी फ्लेवर दिलेला आहे दादांनी। आता मी ट्राय करतो, बघूया रणवीर सिंग सारखं लागतोय काय। और यार हमारा छोटापुरी बड़ा आवाज, सही पकड़े भाई साहब, छोटापुरी बड़ा आवाज, पुष्पा पुष्कराज, झुकेगा नहीं साला। पुष्कराज फ्लेवर, मैं झुकेगा नहीं साला। तो यार हमारा सुपर डुपर हिट फ्लेवर अब्बा डब्बा चब्बा, बोले तो जादू का डब्बा, मुन्ना भाई फ्लेवर मैजिक मसाला, मैजिक मसाला, मुन्ना भाई फ्लेवर मैजिक मसाला, जादू की झप्पी। हाँ जादू की झप्पी। ये हमारे सुपर डुपर हिट फ्लेवर। वो बुलाते मगर जाने का नहीं। काय म्हटलं भाऊ, तुम्ही गेले होते मागे नाही, पत्नी गली से काही जाता ना। वो बुलाते मगर जाने का नहीं, और ये फ्लेवर इनको बताने का नहीं, बताने का नहीं। चटपटे वीआईपी सीक्रेट फ्लेवर। और यार हमारा कावरा एंड बावरा, पुष्पा की याद में कावरा बोरा जलस का रे। कावरा एंड बावरा, घरी जाऊन नको बावरा, दिस वन कावरा बावरा फ्लेवर, कावरा बावरा फ्लेवर। मी पण कावरा बावरा झालो हे पाण्यापुरी खाऊन। और यार हमारा बहुत ही अच्छे फ्लेवर भाई साहब, दिस वन भले में बल्ला। तो यार हमारा भले में बल्ला, दही का बल्ला, ये बावले दही बल्ला फ्लेवर, हाथात घ्या आणि तोंडात घाला। लेना आपके एक बार में पूरा फुल कॉम्बो दही बल्ला फ्लेवर। क्या बात है, शेवटचा फ्लेवर आणि टांगा पलटी, बावले दही बल्ला पर लेना आपके एक बार में पूरा काना पट्टी है कैसे। तो ये हमारा बावली दही बल्ला फ्लेवर। तो भाई साहब नहाना है तो संबंध में ना हो, किनारों में क्या रखा है, नहाना है तो संबंध में ना हो, किनारों में क्या रखा है, और फ्लेवर की पानीपुरी का टेस्ट लेना है तो हर्ष पानीपुरी में लेना है। और में क्या रखा है, तो हमारा लोकेशन है सी द बोर्ड इधर, या इधर 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 है। यस, ये हमारा लोकेशन हल्दीराम के आगे, शांति देवी के सामने में, और अप्सरा लॉन्ड्री के बाजू में। संडे रविवार इतवार मत भूलना मेरे यार, क्योंकि तीनों दिन आपके लिए रखा हूं मैंने चालू मेरे यार। यस, तो आइए वेलकम हर्ष पानीपुरी सेंटर। फेमस पाणीपुरी आहे नागपूरची, हर्ष पाणीपुरी। त्याचे ओनर आहेत प्रवीण भाऊ आणि त्यांच्या दीपाली। तर प्रवीण भाऊ काय मला सांगाल या तुमच्या पाणीपुरीच्या व्यवसायाबद्दल, कधी सुरुवात काय सांगू मी तुम्हाला आणि कसं सांगू।
कधी सुरुवात झाली काय तुमची? सांगू आणि कसं सांगू, आमची सुरुवात झाली होती आजपासून बिफोर अच्छा 2013 13 पासून स्टार्ट झाली आहे हा. आणि आज ही 2025, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू करू शकता. शकता. पण आम्ही असं विचार केला नव्हतं की हम्म. गांधीबाग मध्ये 100 ठेला आहे. 100 मध्ये माझा एक 11वा नंबर लागणार आहे, म्हणजे 101 नंबर. चालेल का नाही चालेल आम्ही विचारच नाही केला. बरोबर आहे. पण लावायचे म्हणजे लावायचे, नेमकं काय लावायचं हे माहितच नाही. मी लावणार होतो चना चिवडा, पण मॅडमची चॉईस होती की लावायची आपण पाणीपुरी लावायची. Yes, म्हणजे मॅडम तो मैडम की चॉइस तो इसलिए मैडम के चॉइस से हमने बनाए, हमने पानीपुरी. Yes. तो पाणीपुरीची स्टार्टिंग केली आम्ही फक्त साधी आलूची पाणीपुरी. माझा लोकेशन होता ओल्ड चावला साड़ी नियर भारतीय बदर्स, विजय ऑप्टिकल वाला रोड और जागना रोड एट नागपुर. और अभी हमारा न्यू लोकेशन है, वहां से 11 साल के बाद इतवारी सिटी पोस्ट ऑफिस शांति डेरी के आगे, हल्दीराम के आगे और शांति डेरी के सामने में. तो अभी हमारा नया लोकेशन चेंज हो चुका है. तो आज हम पानीपुरी से लेकर तो वहाँ का सफर आज यहाँ तक के आए हैं, वो भी आपका साथ और प्रतिसाद लेके. ओके. अगर आज आप ना होते तो मैं कहीं नहीं होता. आज मैं वही पड़ा हुआ रहता नुक्कड़ की गलिये में. तो ये आप लोगों का ही साथ है, प्रतिसाद है. आणि दुसरा एक क्वेश्चन दादा, की तुमची जी काय स्टाईल आहे एक युनिक, तुम्हाला असं पिक्चरचे काही शॉक आहेत का? नाही 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 नाही, मला पिक्चरचं काही स्टाईल नाही आहे. ऍक्च्युअल काय आहे, मी एक साडीचा सेल्समॅन. ओके. मैं साड़ी शॉप म्हणजे में, तुम्हाला बिझनेस कसा चालवायचा पहिल्यापासून माहित आहे. मैं साड़ी का सेल्समैन हूँ. तो नेचुरल बात है कि आज अगर लेडीज को अगर साड़ी देना है, अगर 50 है उसको घाघरा देना है तो कैसे देना है ये सेल्समैन को ही पता है. बरोबर तो वही सेल्समैनशिप अपन ने इस धंधे पे लेकर. यस. कई लोग बोलते हैं भैया मेरे को आपके सामान बोलना है. कोई बोल नहीं सकता. यस. बोल सकता है, ऐसा कोई नहीं. एक्सपिरियन्स नाही. उसको जैसा टैलेंट का वो टैलेंट, ये अपना टैलेंट है. आज वो अपन टैलेंट अपन अपने इसके मार्फत अपन कर रहे हैं. येस येस. आणि एक शेवटचा क्वेश्चन, ताईंबद्दल काय सांगाल? तुमच्या जोडीला उभ्या आहेत त्या. मी तुम्हाला सांगू का, मी तर सांगतो आजकाल आजच्या युगामध्ये प्रत्येक माणसाला अशी एक वाईफ पाहिजे. जर अशी वाईफ नसली ना तर आपण मागेच राहू. बरोबर आहे. हम साथ साथ है, तो हम साथ साथ है. तेरा मेरा साथ, बाजीराव मस्तानी का हाथ, आपका साथ. और ये है हमारी कटोरी चाट. एक बार खाना, बार बार आना, प्लस 4 को लेके आना. स्पेशल डिश, स्पेशल मजा. ओके, थँक्यू. मोस्ट वेलकम हज पाणीपुरी सेंटर. थँक्यू प्रवीण ओके भाऊ. सर. तुमचा जो बिझनेस आहे असाच तो तुम्ही भाई पुढे साहब, चालवा. Thank you so नागपुर में आए तो आना पड़ेगा ना मेरी जान. Yes, ना yes. इकडे ना तिकडे, ओनली फॉर हज पाणीपुरी का इकडे. ओके, बाय बाय. थँक्यू. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे अजून एक स्पॉट मध्ये, जो नागपूर मधील सर्वात फेमस स्पॉट झालेला आहे चहाचा. त्या स्पॉटला काही दिवसापूर्वी जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी सुद्धा हजेरी लावलेली. त्याचं नाव आहे डॉली चायची टपरी. तर मित्रांनो, मी आता तिकडे आलेलो आहे आणि आता डॉलीची जी चाय आहे फेमस, ते मी आता टेस्ट करणार आहे. आणि जर तुम्ही नागपूरमध्ये आला असाल तर तुम्ही ही डॉलीची जी फेमस चाय आहे ती टेस्ट करा एकदा तरी. आणि तुम्हाला याचं लोकेशन सांगतो, हे सिव्हिल लाईनमधून सदर एरिया आहे. जर या फेमस डॉलीच्या चाय टपरीला भेट देणार असाल तर तुम्ही असं लोकेशन सांगून इथे येऊ शकता. सो आता मी जाऊन चाय घेतोय. बघू शकता इथे पोस्टर लावलेले आहेत त्यांची. यांचं सलमान खान आणि काही दिवसापूर्वीच जगातील मायक्रोसॉफ्टचे जे फाउंडर आहेत बिल गेट्स, त्यांच्याबरोबर फोटो तुम्हाला बघू शकता तिकडे आहे. आता मी त्यांची चाय घेणार आहे. मित्रांनो, मी नागपूरमधील ही सर्वात फेमस चाय आहे डॉलीची, ती मी आता मागवलेली आहे आणि मी टेस्ट करतो. ही बघा. टेस्ट छान आहे. चाय बनवण्याची त्यांची जी काय युनिक स्टाईल आहे त्याच्यामुळेच सगळे जे काय गिरायक आहे ते म्हणजे एकदम त्यांची चाय पिण्यासाठी लांबून लांबून येतात. सध्या डॉली भाऊ तर नाही आहेत, पण त्यांचे बंधू आहेत. डॉली भाऊ भरपूर आता बिझी असतात त्यांच्या जे वेगवेगळे कार्यक्रमांमध्ये. मी आता परत एकदा ही चाय फिनिश करतो. तर मित्रांनो, कधी तुम्ही नागपूरला आलात आणि
तुम्हाला जर डॉली बाउन्सी चायच्या टपरीवर चाय पियायची असेल तर नक्की सिव्हिल लाईन मधील सदर एरिया आहे, इथे बाजूला जिल्हा म्हणून एक फेमस स्पॉट आहे, तर तिथे असेल. तुम्ही या, आवर्जून या फेमस चायच्या स्पॉटला भेट द्या. तर मी आता आलेलो आहे नागपूरमधील सर्वात फेमस हल्दीराम यांच्या आउटलेटला मी भेट देणार आहे. ते सीताबर्डी एक मेट्रो स्टेशन आहे त्याच्या अगदी खाली आहे. तर त्यांचं एक आउटलेट आहे इथे, तर तिथे मी जाणार आहे आणि त्यांचे जे काय फेमस छोले भटुरे आहेत ते ट्राय करणार आहे. त्याबरोबर त्यांचे जे काय व्हरायटीज आहेत स्वीट्स, जे काय संत्रा बर्फी आहेत किंवा अजून काय व्हरायटी आहेत ते पण मी ट्राय करणार आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊया हल्दीराम मध्ये छोले भटुरे खाण्यासाठी. मित्रांनो, मी आता आलेलो आहे हल्दीराम मध्ये त्यांचे फेमस छोले भटुरे खाण्यासाठी. जर मित्रांनो हल्दीराम जर तुम्ही त्याची हिस्ट्री ऐकलात तर त्यांचं जे पहिलं आउटलेट होतं ते नागपूरमध्येच होतं. म्हणजे जे हल्दीरामचं उगमस्थान म्हणजे नागपूर आहे. तर मी स्ट्रीट फूडचे जेवढे स्ट्रीटवरती भरपूर छोले भटुरे खाल्ले होते, तर मी आता हल्दीरामचे पहिल्यांदा ट्राय करणार आहे. बघू शकता त्याची साईज केवढी आहे छोले भटुऱ्यांची. हे छोले आहेत, त्याची ग्रेव्ही पण किती छान आहे. त्याच्याबरोबर त्यांनी आचार दिलेला आहे, ही मिरची आहे, कांदा, बघू शकता सगळं व्यवस्थित ड्रेसिंग आहे. आणि भटुऱ्यांची साईज बघा ना तुम्ही केवढी आहे. तर मी आता हे ब्रेक करतो. हो हो हो. आणि कुठेही बघू शकता ऑइली नाही आहे, छान प्रकारे त्यांनी ते फ्राय केलेले आहेत. आणि आता मी ट्राय करतो छोल्यांबरोबर. छान आहे. जी छोले पण प्रॉपर त्यांनी बॉईल केलेले आहेत, त्याच्यामध्ये जे काय स्पायसेस वापरले ते पण त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि भटुऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एवढी जरी मोठी साईज असली तरी ते जरा पण त्याला असं ऑइल मला जाणवत नाही. भरपूर ठिकाणी मी छोले भटुरे खाल्लेले आहेत पण ते थोडेसे ऑइली वगैरे असतात, पण हे बघा माझ्या हाताला जरा पण ऑइल लागत नाही.
आणि त्याचं साईजच बघा ना किती छान ते फुललेले आहेत, गुबगुबीत एकदम. तर मी पुन्हा एकदा लास्ट घेतो बाईट अजून एक. थोडंसं मी याच्याबरोबर आणि तो काय आचार दिलेला आहे तो घेतो. छान. तर मित्रांनो तुम्ही जर आलात नागपूरमध्ये तर हल्दीरामचे छोले भटुरे नक्की ट्राय करा. आता मी हे फिनिश करून मी जे हल्दीराम स्पेशल ज्याच्यासाठी ओळखलं जातं त्यांचे जे काय स्वीट्स आहेत, ऑरेंज बर्फीज किंवा काय ऑरेंज लड्डू वगैरे आहेत, ते मी स्वीट्स मागवणार आहे आणि ते सुद्धा मी ट्राय करणार आहे. तर मित्रांनो मी आता जे हल्दीरामचे छोले भटुरे होते ते मी खाऊन झालेलो आहे. त्यानंतर मी जे हल्दीरामचे स्पेशालिटी आहे स्वीट्सची ती मागवलेली आहे. तर बघू शकता हे आहे कोकोनट ऑरेंज लड्डू आणि हा आहे संत्रा कदम म्हणून एक वेगळा त्यांचा फ्लेवर आहे आणि आहे ऑरेंज मावा बर्फी. तर मी हे जो काही संत्रा कदम आहे तुम्ही ऐकलं असेल मराठीमध्ये, जर सर्व काही आपले महाराष्ट्री लोकांची नावं असतात आडनाव, त्याचं एक नाव ठेवलेलं आहे यांनी संत्रा कदम. तर आता मी एक एक ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो. तर मी पहिला घेतलेला आहे ऑरेंज कोकोनट लड्डू, बघा किती छान आहे. तर मित्रांनो जे आपलं डेझिकेटेड कोकोनट म्हणजे किसलेलं खोबरं असतं त्याचा तो लाडू आहे आणि त्याच्यामध्ये जो आपला ऑरेंजचा जो इसेन्स आहे तो येतोय त्याच्यामध्ये आणि एक युनिक फ्लेवर आहे. तर तुम्ही आल्यावर हे ट्राय करू शकता, ऑरेंज कोकोनट लड्डू. आणि आता मी एक वेगळाच आहे संत्रा कदम म्हणून, बघू शकता ही बाहेर माव्याची लेअर आहे, त्याच्यावर हे ड्रायफ्रुट्स आहे. आता मी ते ओपन करतो, त्याच्या आतमध्ये आपण बघूया काय. ओ हो हो हो. तर मित्रांनो बघू शकता त्याच्या आतमध्ये आहे ऑरेंजचा पल्प आहे. तर मी आता ट्राय करतो. व्हेरी नाईस. एक युनिक फ्लेवर आहे याचा. बाहेरून मावा आहे, त्याच्यानंतर मग जे आतमध्ये ऑरेंजचा पल्प आहे तो पण आपल्याला जाणवतो आणि ओरिजिनल ऑरेंज आहे बघा आणि बाजूने ड्रायफ्रूट सुद्धा आहे. तर मी जो तिसरं स्वीट मागवलेलं आहे हे सुद्धा ऑरेंजच आहे, पण याचा कलर तुम्हाला कुठून ऑरेंज दिसत नाही आहे. ऑरेंज मावा बर्फी आहे. मी बघतो इथे आतमध्ये, हां ही मावा बर्फी आहे, त्याच्यामध्ये कदाचित ऑरेंजचा इसेन्स असेल. तर मी बघतो ट्राय करून. येस, एक्झॅक्टली मला वाटलेलं. तर मित्रांनो हा मावा बर्फी आहे आणि त्याच्यामध्ये पल्प लागत आहेत, जे ऑरेंजचे पल्प, जे नागपूर फेमस आहे ऑरेंजसाठी आणि त्यात हल्दीराम फेमस आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा ऑरेंजचे जे छोटे छोटे पल्प आहेत ते मला लागत आहेत तोंडामध्ये. तर मित्रांनो असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.